मी देह आहे या भावनेपासून प्रारंभ करून मी देव आहे या दिव्य भावनेत स्थिर होण्याची क्रिया मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने पूर्ण होऊ शकते. या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला चुचकारून गोंजारून अलगदपणे सन्मार्गाला कसे वळवता येईल हे सांगितले. लहानपणी आपल्या कानावर मनाचे श्लोक नक्कीच पडले असतील. काही लोकांचा आपल्यातील व्रात्यपणा घडवण्यास शस्त्र म्हणूनही घरातील वडीलधाऱ्यांनी वापर केला असेल. उदाहरणार्थ श्रीरामचिंतित जावा, सकाळी सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, नेहमी श्रीरामांना. जनी सर्व सुखी असा कोण आहे, असुखी असा कोण सापडणार. आणि असे कितीतरी. पण आता असं वाटतं की फक्त लहानपणीच नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक मानवाला मार्गदर्शक असलेले असे हे श्लोक आहेत. दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सुरू झालेल्या हा उपक्रमाची आज सांगता आहे. पण आपल्यासाठी नाही बरं का, तर आपल्यासाठी मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाची ही सुरुवात आहे. अतिशय सुसंस्कारिक, सुस्वभावी, अभ्यासू, मनमिळावू, निर्भीड आणि राष्ट्रप्रेमी अशा व्यक्तिमत्वाच्या सौमिराताई अतिशय सोप्या शब्दात या मनाच्या श्लोकातील बोध आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसे उपयोगी आहे हे त्यांनी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ही वाक्यपुष्पे आपल्या ओंजळीत अलगद दिली आहे. ती जपून सांभाळून आणि वेळोवेळी त्यांचा सुगंध अनुभवून आपले जीवन प्रकाशमय बनवणे हा अभ्यास आता आपल्यासाठी आहे. सो मीराताईंची निरूपणे ऐकत असताना ओंजळीतली वाळू जशी बघता बघता खाली पडून जाते तशी ही निरूपणे स्मरणातून निष्ठून जातील या जाणीवेने मी मला भावलेले ताईंचे विचार वहीत टिपून ठेवलेले आहेत. ते परत वाचताना त्यांच्या सखोल ज्ञानाची जाणीव पदोपदी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ताईंचे बोट धरून पाणवठ्यापर्यंत तर आलोय, पण आपली ज्ञानाची तहान शमवण्यास आपल्याला पाण्यात उतरायला तर हवं. त्याच्या या सेवेसाठी त्यांना मनपूर्वक नमस्कार आणि अशीच सेवा त्यांच्या हातून पुढे घडत राहू अशी समर्थ चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर प्रसन्न. प्रसन्न माझं नाव